नमस्कार. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. बातम्या पाहूयात सविस्तर. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. औरंगजेब हा क्रूर किंवा हिंदू द्वेष्टा नव्हता अशा प्रकारचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं. औरंगजेब क्रूर नव्हता असं वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना औरंगजेबाचा पुळका आलाय का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र या संदर्भात चूक लक्षात येता जितेंद्र आव्हाड यांनी सारवासारव केली. पण ही सारवासारव करतानाही आव्हाड यांच्याकडून आणखीन एक चूक झाली आहे. औरंगजेबाचा मृत्यू हा नगरच्या भिंगारमध्ये झाला असताना आव्हाड यांनी औरंगजेबाचा मृत्यू औरंगाबादमध्ये झाल्याचं वक्तव्य केलं. एकूणच आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यांवरून त्यांचा इतिहासाचा अभ्यास कच्चा असल्याचंच दिसून येत आहे. त्यांना बहादूरगडावरती पहिल्यांदा नेण्यात आलं, त्यांचे डोळे काढण्यात आलं. बाजूला विष्णूचं मंदिर आहे. अफजल खान जर एवढा आपला औरंगजेबवर एवढा क्रूर आणि हिंदुद्वेष्टा म्हणजे जे काय म्हणायचंय ते, त्यांनी विष्णूचं मंदिरही तोडलं असतं. तिथनं त्यांना तुळापूरला नेण्यात आलं. आणि म्हणजे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये औरंगजेबासारखा क्रूर सुलतान ह्याला एकदाही यश मिळू शकलं नाही. म्हणजे शेवटी औरंगजेबाचा मृत्यू दिल्लीला न होता औरंगाबादला झाला. त्यांनी अनेकदा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर, संभाजी महाराजांच्या स्वराज्यावर क्रूर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक सुफी संतांच्या हत्या केल्या, अनेक देवळं पाडली. दरम्यान भाजपचे आमदार राम कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली. निर्दयतेचं आणखी कोणतं उदाहरण राष्ट्रवादी पक्षाला हवंय? हे जे सगळं चाललंय ना, हे राष्ट्रवादी पक्षाचं ठरवून चाललंय. औरंगजेबाचा एका ठिकाणी उदो करायचा आणि दुसऱ्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना कुठेतरी कमी लेखायचं. राष्ट्रवादी पक्षाने एक गोष्ट लक्षात ठेवावी, या महाराष्ट्राच्या भूमीत उदो फक्त संभाजी राजांचा, छत्रपती शिवरायांचा होईल, औरंगजेबाचा कधीच होणार नाही. छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक की धर्मवीर या संदर्भात अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता राजकारण चांगलंच तापायला लागलं. या वक्तव्याचे आता राज्यभरात पडसाद उमटत आहेत. पुणे, नाशिक, ठाणे, जालन्यासह राज्यात विविध ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळेला अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली गेली. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर नाशिकमध्ये अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. ठाणा आणि जालना इथे सुद्धा भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. छत्रपती संभाजी महाराज, हिंदुद्रोही राष्ट्रवादी काँग्रेस. छत्रपती संभाजी महाराजांच्या वरून ज्या पद्धतीचे उल्लेख झाले त्यावरून आता राजकीय वाद आणखीन वाढतोय. काही लोक छत्रपती संभाजी महाराजांना जाणीवपूर्वक धर्मवीर संबोधतात, मात्र त्यांनी धर्माच्या नावावर कधीच राज्य केलं नाही. ते स्वराज्य रक्षक होते असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. पवार यांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली. अजित पवार यांना धरणवीर पुरस्कार भाजप देणार असल्याची टीका सुजय विखे पाटील यांनी केली, तर लोणीकर यांनी अजित पवार यांच्या 100 पिढ्या बर्बाद होतील असं वक्तव्य केलंय. अधिवेशनामध्ये महापुरुषांच्या बाबतीत चुकीचं वाक्य किंवा त्यांचं अपमान होण्यासंदर्भात ठराव मांडला, त्याच्यावर एवढी मोठी चर्चा झाली. पूर्ण अधिवेशनामध्ये त्याचा गाजावाजा झाला आणि अधिवेशन संपल्यानंतर ठराव मांडणाऱ्या व्यक्तींनीच धर्मवीर संभाजीराजे महाराजांच्या बद्दल ते धर्मवीर नाहीत असा उल्लेख केला. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सकाळी देखील निषेधाचं आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि आमच्या वतीने त्यांना धरणवीर असा पुरस्कार आम्ही त्यांना नाव दिलं आहे. अजित पवारांचं हे विधान म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते
आणि त्यांच्याबद्दल बेताल बोलाल तर तुमच्या 100 पिढ्या बर्बाद होतील. आणि म्हणून महाराष्ट्रात आणि देशामध्ये अजित पवारांचा निषेध होतोय. उद्या महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात अजित पवारांच्या निषेधाच्या सभा आहेत. मंठा या ठिकाणी उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही निषेध सभा घेणार आहोत. कोणी काही म्हणत असलं तरी संभाजीराजे हे आमचे धर्मवीर आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये त्यांचं कमी लेखणं मला तरी वाटतं ही चुकीची बाब आहे की धर्मवीर ते नव्हते अशा पद्धतीचं बोलणं अजितदादांना बोलणं उचित वाटत नाही. संभाजीराजेंना केवढ्या लालसा दिल्या गेल्या, डोळे काढले गेले, केवढा छळ केला त्यांचा, तरी त्यांनी आपला धर्म सोडला नाही. ते धर्मवीर आहेत, धर्मवीरच राहणार. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीरही होते असं विधान संभाजीराजे छत्रपती यांनी केलंय. अजित पवार यांचं वक्तव्य चुकीचं असून जबाबदार पुढाऱ्यांनी बेजबाबदार आणि वाद निर्माण करणारी वक्तव्य टाळावीत असं त्यांनी म्हटलंय. अजित पवारांनी कुठला रेफरन्स घेऊन त्यांनी ती वाच्यता केली हे त्यांनीच सांगावं. माझा उलट त्यांना सूचना ही राहील की कुठलेही ऐतिहासिक संदर्भ, ऐतिहासिक घटना जर बोलायची असेल तर त्याचा अभ्यास पूर्ण केल्याशिवाय आपली प्रतिक्रिया देऊ नये. अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलं हे साफ चुकीचं आहे, अर्ध सत्य बोलले. त्यांनी स्वराज्य रक्षक बोलले ते बरोबर आहे, पण धर्मरक्षक नव्हते, धर्मवीर नव्हते, हे साफ चुकीचं आहे. माझी सगळ्या पुढाऱ्यांना विनंती राहील की इतिहासाच्या बाबतीत तुम्ही घटना जे काही कोट करता, तुम्ही आत्ताच कालखंड बघता आणि तो 300 वर्षाच्या अगोदर जाता, हे बरोबर नाहीये. आणि इतिहासकारांनी जे अॅनालिसिस केले त्याचं आपण आत्मचिंतन करायला पाहिजे आणि आत्मचिंतन करून आपण समाजाला दिशा कशी देऊ शकतो. एवढा मोठा इतिहास आपला आहे, असं काहीतरी विकृत तुम्ही काहीतरी बोलून जाता आणि वादविवाद परत निर्माण करता, हे जबाबदार पुढाऱ्यांना हे शोभत नाही. त्यामुळे या मुद्द्यावरून आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षावर हल्ला चढवलाय. दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरीक्षण करायला हवं. दीपक केसरकर यांनी जे विधान केलंय त्यावरून त्यांच्या गटात आणखीन काही गट निर्माण झाल्याचं दिसतंय असं राऊत म्हणाले. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, हा गटही टिकणार नाही आणि यापैकी बरेच लोक भाजपात प्रवेश करतील आणि तेच अंतिम ध्येय आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं. राऊत यांच्या या वक्तव्यावर शिंदे समर्थक आमदारांच्याकडून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. दीपक केसरकरांना वाटतंय दोन्ही गट एकत्र यावेत असं त्याचं आता त्यांनी आत्मपरीक्षण केलं आणि त्या आत्मपरीक्षणानंतर त्यांच्याकडून हे विधान बाहेर पडतंय. म्हणजे त्यांच्या गटामध्ये अजून काही गट निर्माण झाले आणि तिथे टोळी युद्ध सुरू आहे, ही आमची माहिती आहे. कालच तुम्ही अब्दुल सत्तारांचं जे मंत्री आहेत ऐकलं असेल की माझ्याच गटातले लोक माझ्या विरुद्ध माझा कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम करतायत. ह्याच्यावरून काय ते तुम्ही स्पष्टपणे समजून घ्या. आमच्या भाजप सेनामध्ये किंवा आमच्या 50 आमदारामध्ये कुठलंही टोळी युद्ध नाही आहे आणि त्यांना असं वाटतं की यांच्यामध्ये टोळी युद्ध व्हावं, पण त्यांचं हे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही. एकनाथ शिंदे साहेब आमच्यातले काही गैरसमज असतील ते दूर करतील आणि काही टोळी युद्धाचा वगैरे काही भाग नाही. आणि भाजपचं 145 मिशन आहे, आमचं पण 100चं मिशन आहे. आणि ज्यावेळेला आम्ही भाजप सेना म्हणून ज्यावेळेला आम्ही 245 पर्यंतचा टप्पा गाठू त्यावेळेला संजय राऊतांना भांडी धुंडी घासायचंच काम शिल्लक राहणार आहे, बाकी त्याला काही काम शिल्लक राहणार नाहीये. जर 145 असेल त्याच्यामध्ये शिंदे गट कुठे आहे? भाजपचे 145 असेल मग शिंदे गटाचे लोक आहेत ते काय धुणी भांडी करायला ठेवणार का? याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या पायरीवरही यांना कोण उभं करत नाही, ही तात्पुरती तडजोड आहे.
संजय राऊत हे ज्योतिषी सुद्धा आहेत आणि तसं प्रचंड महाराष्ट्रातलं मोठं व्यक्तिमत्व आहे. मला असं वाटतंय 288 जागा आहेत. भारतीय जनता पक्ष असं म्हणत असेल की आमच्या 145 येणार, तर त्यामध्ये आमच्या आणखीन जर 50 मिळाल्या तर ती संख्या किती होते? तेवढी संख्या येईल. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना असं गृहीत धरायला हरकत नाही. त्यामुळे ते म्हणतात ते बरोबर आहे. साधारणतः 200च्या दरम्यान ह्या जागा भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे येतील असा यांनाच विश्वास आहे संजय राऊतांना. बाकी राहतो भांडी घासण्याचा विषय. मला असं वाटतं ते आता तेच काम करतायत आणि ते आणखीन कोणीतरी करावं अशी त्यांची इच्छा असेल तर आणखीन शोधा म्हणावं. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची तयारी सुरू करण्यात आली असं दिसतंय. कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या चंद्रपुरातल्या सभेत मुनगंटीवार यांना प्रोजेक्ट करणारी एक चित्रफीत दाखवण्यात आली आणि त्यामुळे चंद्रपूर वणी मतदारसंघातून काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांच्या विरोधात मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाण्याची तयारी भाजपनं सुरू केली. भाजपचं मिशन 145 सुरू झालंय. गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या किंवा कमी मताधिक्यानं मतदारसंघ हातून निसटलेल्या ठिकाणी भाजपनं लक्ष केंद्रित केलंय. या मिशनच्या अंतर्गत महाराष्ट्रातील काही जागांचा समावेश असून चंद्रपूरवर भाजपचं विशेष लक्ष आहे. गेल्या निवडणुकीत भाजपच्या हंसराज अहिर यांचा पराभव झाला. त्यामुळे मिशन 145चा शुभारंभ भाजपनं चंद्रपूरमधूनच केला आहे. कभी कभी पैर पीछे होता है पर वो अस्थायी रूप से होता है. आज यहां आई हुई जनता को, यहां आई हुई कार्यकर्ता भाई बहनों को, माननीय नड्डा जी को यह बताना है कि आप यहां आए हो, आपका तहे दिल से हम स्वागत करते हैं. और सिर्फ स्वागत नहीं करते, ये हमारी रिटर्न गिफ्ट होगी कि आने वाले दिनों में महानगर पालिका हो, जिला परिषद हो, विधानसभाएं हो, विधान परिषद हो, लोकसभा हो, जब जब भारतीय जनता पार्टी का प्रत्याशी चुनाव में खड़ा होगा, जीत सत्य की होगी, जीतेगा भारतीय जनता पार्टी. 15,000 रुपए हेक्टेयर धान के किसान को बोनस मिलने वाला है. यह सबसे बड़ा निर्णय हमारे चंद्रपुर और गढ़चिरौली के लोगों के लिए किया है. मैं फिर एक बार आपको यही बात करने जाऊंगा. हमारा संगठन, आपका आशीर्वाद, मोदी जी और अमित भाई का आशीर्वाद, देवेंद्र जी के नेतृत्व में महाराष्ट्र आगे जाएगा. और निश्चित रूप से पिछले बार जो हम कुछ जगह कमजोर गिरे थे, आपको हम वादा करते हैं विदर्भ से 11 के 11 सांसद भारतीय जनता पार्टी और शिवसेना युति के एकनाथ शिंदे जी के नेतृत्व, एकनाथ शिंदे जी और देवेंद्र फडणवीस जी, इनके समन्वय से मोदी जी, अमित भाई आपके नेतृत्व में हम आपको देंगे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं. जगभरात मंदीचं सावट असताना मोदींच्या नेतृत्वात भारत प्रगतीपथावर असल्याचं वक्तव्य नड्डा यांनी केलं. तसंच पंतप्रधान मोदी हे देश पुढे नेण्यासाठी झटत आहेत. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत मजबूत होत असल्याचंही नड्डा यांचं म्हणणं होतं. दुसरीकडे देशातील नागरिकांसाठी मोदींच्या नेतृत्वात अनेक योजना आणल्या गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या विकासासाठी मोदींकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. मोदींनी 11 डिसेंबरला तब्बल 75,000 कोटी रुपयांच्या योजना महाराष्ट्राला दिल्या असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तिकडे मोदींच्या अध्यक्षतेखाली भारतानं आंतरराष्ट्रीय संबंध अधिक मजबूत केले. त्यामुळे रशिया आणि युक्रेन युद्धाची आठवण नड्डा यांनी करून दिली. रशिया आणि युक्रेनचं युद्ध हे मोदींच्या मध्यस्थीमुळे थांबेल असंही नड्डा यांनी म्हटलं. भारत जैसे देश, 130-35 करोड़ का देश, इसका नेतृत्व हमारे आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी कर रहे हैं, जो देश को विपरीत परिस्थिति में भी आगे ले जाने में कोई कसर नहीं छोड़ रहे हैं. इसको हमको समझना चाहिए. और फिर मैं यहां यह भी कहना चाहूंगा, सिर्फ कहने के लिए मैं नहीं कह रहा हूं, जिस देश ने
हमको 200 साल तक राज किया, ब्रिटानिया, ब्रिटेन। आज इस मंदी के जमाने में भी भारत ब्रिटेन को पछाड़ करके दुनिया की 5वीं नंबर की अर्थव्यवस्था बनकर के खड़ा हो गया। जब यूक्रेन का युद्ध छिड़ा तो हमारे 32,000 विद्यार्थी वहां पढ़ा करते थे। प्रधानमंत्री मोदी जी ने एक समय में पुतिन से बात की और एक समय में ज़ेलेंस्की से बात की, युद्ध को रुकवाया और भारत के लोगों को वापस सुरक्षित भारत पहुंचाया। इस बात को भी हमको ध्यान में रखना चाहिए। तिकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी सुद्धा भेट दिली। नड्डा हे चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहेत। दौऱ्याच्या वेळेला नड्डा यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या घरी भेट दिली आणि मुनगंटीवार कुटुंबियांनी नड्डा यांचं स्वागत केलं। यानंतर ते राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याही घरी पोहोचले। वळूयात पुढच्या बातमीकडे। काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल ओकेमध्ये आहे या ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहेत। शहाजीबापू पाटील यांनी 1-2 नव्हे तर तब्बल 9 किलो वजन कमी केलंय। बंगळुरू इथे हॅपीनेस कार्यक्रमात पंचकर्म उपचार घेतल्यानंतर त्यांनी वजन कमी केल्याचं समोर आलंय। आता शहाजीबापू वजन घटल्यामुळे चर्चेत आलेत। त्यांनी स्वतःमध्ये केलेला हा बदल अनेकांना अतिशय आश्चर्यकारक वाटणारा आहे। गेली 10 दिवस मी बेंगलोरमध्ये श्री रविशंकर यांच्या आश्रमात सुदर्शन क्रिया आणि पंचकर्म करण्यासाठी आलो होतो। पहिली 5 दिवस त्यांनी पंचकर्मच्या सर्व क्रिया केल्या। वजन बऱ्या चांगल्या प्रकारे कमी होत आहे। त्यामुळे एकीकडे बाहेरचं वजन वाढलंय आणि शरीराचं कमी झालंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। शिजानला आत्महत्या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा आरोप शिजानच्या कुटुंबियांनी केलाय। इतकंच नाही तर तुनिशाच्या आत्महत्येला तिची आई जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसंच तुनिशा कधीही मशिदीत गेली नाही, तो फोटो शूटिंगमधला असल्याचंही त्यांनी नमूद केलं। जहां तक तुनिशा का ये सुसाइड का प्रकरण है, उसमें शिजान या उसके पूरे परिवार का दूर दूर तक ना तो कोई लेना है ना तो कोई देना है। शिजान का और तुनिशा का 15 दिन पहले जो ब्रेकअप हुआ था वो पूरे समाज के सामने है, मीडिया के सामने है, पुलिस इन्वेस्टिगेटिंग एजेंसी के सामने है। उसके बाद उनके आपसी संबंध बहुत ही अच्छे थे। व्हाट्सएप कॉन्वर्सेशन जो पुलिस के पास ऑलरेडी रिकवर्ड हो चुका है, क्योंकि शिजान को फीवर एंड ब्रेन हॉस्पिटल से ही पिक कर लिया गया था, डिटेन कर लिया गया था। उसका मोबाइल उसी वक्त वहीं से उसके पुलिस के पास आ गया था। व्हाट्सएप में ऐसा कोई चीज़ नहीं निकल के आया है जहाँ पे शिजान या तुनिशा के बीच में किसी भी तरह का आपस में कोई मतभेद थे। वो दोनों लाइफ में मूव ऑन हो चुके थे। तुनिशा से मेरा बहन का रिश्ता था, भले ही खून का रिश्ता नहीं था, लेकिन एक एहसास था, एक बॉन्ड था जो हमने बहुत अच्छे से शेयर किया है। मेरा उससे बड़ी बहन का रिश्ता था। उसको तकलीफ में हम नहीं देख सकते थे किसी भी कीमत पर, उसमें चाहे शिजान हो, चाहे मैं हूँ या मेरी मदर हूँ। हिजाब, दरगाह, ये कहीं से कहीं तक उठता ही नहीं सवाल, क्योंकि हम जो भी अपना रिलीजन मानते हैं वो हमारी पर्सनल चीज़ है, हमारी पर्सनल स्पेस में होता है। हम उसके लिए यहाँ पे किसी को फोर्स नहीं करते। वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे। कोयत्यानं दहशत माजवणारे आरोपीची भारती विद्यापीठ पोलिसांच्याकडून चक्क वरात काढण्यात आली। पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेज या ठिकाणी कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्याला पोलिसांनी अटक केली। या प्रकरणातील मुख्य आरोपी करण दळवी याला पुणे पोलिसांनी बीडमधून अटक केली। सिंहगड लॉ कॉलेज या ठिकाणी 2 तरुणांनी कोयता हातात घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता। याच ठिकाणी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी दळवीला हातात बेड्या घालून त्याची अक्षरशः वरात काढली।
सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी या दोघांचाही पाठलाग करून त्याच्यातल्या एकाला पकडलं होतं. यावेळेला करण दळवी हा फरार झाला होता. तर दळवीला घेऊन भारतीय विद्यापीठ पोलीस सिंहगड कॉलेज परिसरात यापुढे असे गुन्हे होणार नाहीत याकरता विशेष काळजी घेतील असं दिसतंय. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. कोल्हापूरकरांना लवकरच बास्केट ब्रिजची भेट मिळणार आहे. या ब्रिजसाठी उभारण्यात येणाऱ्या खांबांकरता टेस्टिंगचं काम सध्या सुरू झालेलं आहे. तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात या कामांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ होईल. वरळी सीलिंगच्या धर्तीवरती हे काम होणार असून कोल्हापूरकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. खासदार धनंजय महाडिक यांच्या कल्पनेतला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्यामुळं मी आता राज्यसभेवर खासदार म्हणून गेल्यानंतर पुन्हा त्याचा पाठपुरावा सुरू केला आणि या बास्केट ब्रिजची जी संकल्पना होती ती पुन्हा प्रत्यक्षात आणलेली आहे. कोल्हापूर कागल ते सातारा 6 लेनमध्ये हा प्रोजेक्ट आहे. यामध्ये साधारण 180 कोटी रुपयेपर्यंत त्याचं बजेट होईल. मुंबईच्या वरली सीलिंगच्या धर्तीवर हा बास्केट ब्रिज कोल्हापूरमध्ये होणार आहे आणि त्याचं वैभव किंवा त्याचं जे पूर्ण डिझाईन आहे त्याच्यामुळं कोल्हापूरच्या वैभवामध्ये खूप मोठी भर पडणार आहे. नव्या वर्षात कोल्हापूरकरांना बास्केट ब्रिजची भेट मिळणार आहे. मी सध्या गांधीनगर फाटा या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी बास्केट ब्रिजची गरज जी आहे का आहे ते मी तुम्हाला दाखवतो. कारण हा सगळा परिसर आहे तो कोल्हापूर शहरामध्ये प्रवेश करणारा परिसर आहे आणि यातून पुणे बेंगलोर महामार्गाकडे जाणारी वाहनं आणि तिथून येणारी वाहनं शहरामध्ये आहे ते प्रवेश करत असतात. मात्र एकूणच महापूर ज्यावेळी येतो त्यावेळी हा सगळा भाग आहे तो पाण्याखाली असतो. त्यामुळे शहरामध्ये जाणारे रस्ते आहेत, प्रवेश करणारे रस्ते आहेत ते बंद होतात आणि त्यावर उपाय म्हणून धनंजय महाडिक यांनी बास्केट ब्रिजची संकल्पना आहे ती 2014 ते 19 या काळामध्ये राबवली होती आणि याद्वारे थेट पंचगंगा नदीवरनं म्हणजे मी या बाजूला पाहायला गेलं तर हा पुणे बेंगलोर महामार्ग आहे आणि या महामार्गावरती समोरच्या बाजूला जिथं झाडं दिसत आहेत तिथं पंचगंगा नदीचं पूल आहे. त्या ठिकाणाहून थेट हा ब्रिज आहे ते वरळी सीलिंगच्या धर्तीवरती इकडे शहरामध्ये आहे तो असा प्रवेश करणार आहे आणि शहरामध्ये जाऊन हा रस्ता आहे तो थेटपणे मिळणार आहे. त्यामुळे महामार्गावरून येणारी जी वाहतूक आहे ती थेट शहरामध्ये जाणार आहे. पर्यायानं वाहतुकीच्या कोंडीतून शहरवासियांची सुटका तर होणारच आहे. मात्र दुसऱ्या बाजूला महापुरामुळे हा सगळा परिसर पाण्याखाली जातो आणि रस्त्यांची कनेक्टिव्हिटी थांबते. ती सुद्धा या निमित्तानं बंद होणार आहे. ती कनेक्टिव्हिटी सुद्धा थांबणार नाही. त्यामुळे शहरवासियांच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा असा बास्केट ब्रिज आहे तो असणार आहे. 180 कोटी रुपयाचा हा एकूणच प्रकल्प आहे आणि जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आहे त्याचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती आहे ती धनंजय महाडिक यांनी दिलेली. खरं तर कोल्हापूरच्या दृष्टीनं ही 9 वर्षाची भेटच आहे आणि कोल्हापूरच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असणारा हा ब्रिज आहे आणि हा ब्रिज कधी एकदा तयार होतोय आणि या वाहतूक कोंडीतून आणि महापुराच्या फटक्यातून कोल्हापूरवासियांची कधी सुटका होते याकडे आता कोल्हापूरवासियांचं लक्ष लागून राहिलेले. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, नारेश्वर साळुंके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. यासोबत संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूया. थोड्याच वेळात महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन येतोय माझा सहकारी विशाल पाटील.